नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की राज्याचे मंत्री असलेले धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा राजीनामा देतील की नाही याविषयी सगळीकडे चर्चा आहे. वास्तविक पाहता पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं नाही, म्हणजे त्यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये आणि त्यामुळे आता त्यांच्याकडचं जे मंत्रिपद आहे ते सुद्धा काढून घेण्यात यावं ही सत्ताधारी आमदारांची त्या ठिकाणी मागणी आहे. विशेष म्हणजे महायुतीमधलेच भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणजे धनंजय मुंडे यांचे सहकारी असलेले प्रकाश सोळंके असतील किंवा शरद पवार यांच्या गटाचे बीड जिल्ह्यातले आमदार संदीप क्षीरसागर असतील, या पद्धतीचे अनेक सत्ताधारी आमदार असतील किंवा विरोधी आमदार असतील, या सगळ्यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे. राजीनाम्याचं कारणही आपल्याला माहिती आहे की बीड जिल्ह्यातल्या मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे, या हत्येमध्ये जे आरोपी आहेत आणि ही हत्या ज्या प्रकरणामध्ये झाली ते खंडणीचं प्रकरण आहे. आवादा कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाला जी 2 कोटी रुपयाची खंडणी मागण्यात आली होती, या खंडणी प्रकरणातले आरोपी आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले आरोपी एकच आहेत आणि ते धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी त्यांचं एकनिष्ठ नातं आहे आणि त्यामुळं त्यांच्यावरती पूर्ण कारवाई होईपर्यंत पारदर्शक कारवाई होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. मित्रांनो, धनंजय मुंडे यांच्यावरती आता प्रचंड दबाव वाढत चाललेला आहे, कारण महायुतीमध्ये मुख्यमंत्री असलेले भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या प्रत्येक घटनेकडे लक्ष देऊन आहेत आणि त्यांच्याच पक्षाचे आमदार सुरेश धस हे आरोप या ठिकाणी सातत्यानं करतायत. दुसरीकडे अजित पवार यांच्यावरती सुद्धा मोठा दबाव हा त्यांच्या पक्षांतर्गत आमदाराकडून पण येतोय आणि जनसामान्यांकडून सुद्धा त्यांच्यावरती दबाव येतोय आणि म्हणूनच अजित पवार हेच आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात येत असताना किंवा वेगवेगळ्या बैठकांना सामोरं जात असताना बीड जिल्ह्यातली जनता ही रस्त्यावर उतरेल. कदाचित अजितदादा पवार यांच्या गाडीजवळ ती घरडा घालून त्यांना प्रश्न सुद्धा उपस्थित करतील की या आरोपींना पाठीशी घालणारं किंवा त्यांना पाठबळ देणारं किंवा त्यांना ताकद देणारे तुमचे सहकारी, तुमचे आमदार हे मंत्री आहेत, त्यांना मंत्रिपदावरून मागे घ्या, त्यांना मंत्रिपदावरून काढा अशी मागणी सुद्धा बीड जिल्ह्यातली जनता करणार आहे. परंतु हे सगळं करत असताना धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये गोत्यात येत आहेत. त्यांचं मंत्रिपद सुद्धा हे अडचणीत येत आहे. हे जरी दिसत असलं तरी शिर्डी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं जे अधिवेशन झालं 18 आणि 19 जानेवारीला, या ठिकाणी धनंजय मुंडे हे उपस्थित राहिले आणि त्या ठिकाणी त्यांनी जे भाषण केलं, या भाषणामध्ये एक शब्द त्यांनी वापरला की मला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय, माझं मंत्रिपद काढून घेण्यापर्यंत काही लोक मागणी करतायत आणि विशेष म्हणजे हे आपल्या मित्र पक्षाचे आणि आपच्याच पक्षाचे आमदार काही करतायत, हे मला या ठिकाणी विचार करण्यासारखं आहे, याची दखल घ्यावी लागेल असं ते बोलले. परंतु हे सगळं बोलत असताना मला अभिमन्यू करण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत, परंतु मी यापूर्वीच सांगितलं की मी अभिमन्यू नाहीये, मी अर्जुन आहे. म्हणजे थोडक्यात माझं नाव धनंजय आहे, धनंजय हे अर्जुनाचं नाव आहे. त्यामुळे मला जरी कोणी अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असेल, अडकवण्याचा प्रयत्न करत असेल, परंतु मी अभिमन्यू नाहीये, मी धनंजय आहे, मी अर्जुन आहे असं ते सांगतायत. मित्रांनो, या वाक्याचा जर अर्थ आपण शोधला आणि महाभारताचे जर काही उदाहरणं पाहिले तर महाभारतामध्ये अभिमन्यू हे एका चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचं काम त्यानं झालं होतं आणि हे चक्रव्यूह भेदण्याचं जे काही चक्रव्यूहामध्ये आतमध्ये जाण्याचा मार्ग हा अभिमन्यूला माहीत होता, परंतु चक्रव्यूह भेदण्याचा मार्ग त्याला माहीत नव्हता आणि यामध्ये अभिमन्यूचा वध झालेला आहे. हे आपल्याला माहिती आहे, अभिमन्यूचं जीवन त्या ठिकाणी संपलेलं आहे. परंतु दुसरा भाग जर विचार केला तर अर्जुनाच्या संदर्भात जर बोललं गेलं तर अर्जुन हा महाभारतामधले हिरो ठरलेला आहे, कारण 5 पांडवांच्या सोबत अर्जुन हा धनुर्विद्या प्राप्त होता आणि अर्जुनानं आपल्या धनुर्विद्येनं या महाभारतातल्या या युद्धामध्ये यश मिळवून देण्याचा, विजय मिळवून देण्याचं त्या ठिकाणी काम केलं होतं आणि कोणतंही चक्रव्यूह असेल किंवा कुठलीही कूटनीती असेल तर त्याला भेदण्याचं ज्ञान हे अर्जुनाकडे होतं आणि म्हणून 5 पांडवांचा विजय जो झाला यामध्ये महत्वाची भूमिका ही अर्जुनाची होती. परंतु या अर्जुनाच्या पाठीमागं श्रीकृष्ण होते आणि श्रीकृष्णानं अर्जुनाच्या रथाचं युद्धामध्ये सारस्थ केलं आणि त्यामुळं श्रीकृष्णानं जे जे उपदेश आणि जे जे वार करण्यासाठी अर्जुनाला सांगितलं त्याच पद्धतीनं अर्जुनानं वार केले आणि म्हणून या महाभारतामध्ये, महायुद्धामध्ये अर्जुन आणि 5 पांडवाचा त्या ठिकाणी विजय झाला हा इतिहास सांगतो. मग आता धनंजय मुंडे मी स्वतः अभिमन्यू नाही असं सांगतायत, म्हणजे त्याचा अर्थ असा की त्यांच्यावरती जे आरोप झालेले आहेत, ज्या चक्रव्यूहामध्ये ते अडकलेले आहेत आणि त्यांच्याविषयी अनेक गुन्हेगार हे त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशी स्थिती या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे.
त्यांचं मंत्रीपद सुद्धा जाईल अशी स्थिती निर्माण झाली आहे। याच वेळी ते बोलतायत की मी अभिमन्यू नाहीये, म्हणजे याचा अर्थ मी या चक्रव्यूहात अडकणार नाही, तर मी अर्जुन आहे असं ते सांगतायत। म्हणजेच यातून धनंजय मुंडे हे सेफ मध्ये बाहेर पडतील असा तो विश्वास या ठिकाणी व्यक्त करतायत। आणि जर ते अर्जुन असतील, या सगळ्या घटनांमधून ते बाहेर पडणार असतील असं ते सांगतायत, म्हणजेच त्यांच्या पाठीमागं श्रीकृष्ण हा कोणीतरी राज्यकर्ता आहे, त्याचं पाठबळ त्यांना मिळालेलं आहे। आणि त्यामुळं या सगळ्या घटनातून मी यशस्वी होईल, बाहेर निघेल, किंवा मी पारदर्शकपणे त्या ठिकाणी माझा या घटनांशी कुठेही संबंध नाही हे सिद्ध होईल असं धनंजय मुंडे या ठिकाणी सांगतायत। परंतु मित्रांनो, प्रश्न असा आहे की आमदार सुरेश धस असतील किंवा त्यांच्या पक्षाचे आमदार असतील, यांनी केवळ संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा संबंध आहे असं कुठेही म्हटलेलं नाही। परंतु जे आरोपी त्यामध्ये आहेत, त्या आरोपींमध्ये वाल्मिक कराड हे आहेत आणि वाल्मिक कराड यांच्याशी धनंजय मुंडे यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत। दोघांच्या प्रॉपर्टी असतील, एकमेकांची कंपन्या असतील, यामध्ये दोघही त्या ठिकाणी हिस्सेदार आहेत, संचालक आहेत। हा जो काही मुद्दा आहे हा सुरेश धस यांनी उपस्थित केलेला आहे, अंजलीताई दमानी यांनी उपस्थित केलेला आहे। हा मुद्दा मात्र धनंजय मुंडे यांनी खोडलेला नाहीये। ते असं एकदाही म्हणले नाही की सुरेश धस यांनी माझ्यावर जे आरोप केलेले आहेत, राखेच्या प्रकरणामध्ये माझी आणि माझ्या पत्नीच्या नावे जी कंपनी आहे त्यामध्ये वाल्मिक कराड सुद्धा आहेत, असा जो आरोप केलेला आहे हे सगळं खोटं आहे, हे एक सत्य नाहीये असं धनंजय मुंडे या ठिकाणी बोललेले नाहीत। या उपर जो गंभीर स्वरूपाचा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे तो म्हणजे असा आहे की आवादा कंपनीकडून जी 2 कोटी रुपयाची खंडणी मागण्यात आली होती, ही खंडणी मागणीची बैठक ही धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी मुंबईमध्ये झाली होती। या बैठकीला आवादा कंपनीचे अधिकारी कर्मचारी आणि वाल्मिक कराड आणि स्वतः धनंजय मुंडे हे उपस्थित होते। याचं मोबाईल लोकेशन जरी काढलं किंवा सीडीआर जरी काढला तरी तो उपलब्ध होईल असं थेट सुरेश धस जाहीर प्रसार माध्यमांच्या समोर बोलतायत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या जाहीर विराट सभा होत आहेत या सभेच्या माध्यमातून बोलतायत। ते सत्ताधारी आमदार आहेत आणि त्यांच्याच पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री सुद्धा आहेत। जर सुरेश धस अशा थेट पद्धतीने जर बोलत असतील की या खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे होते, म्हणजे त्यांनी असंही सांगितलंय आवादा कंपनीला वाल्मिक कराड आणि त्यांनी 3 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती, परंतु ती धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक झाल्यानंतर त्या 3 कोटीवरून ती 2 कोटीवरती आली आणि त्यापैकी 50 लाख रुपये हे पोहोचले सुद्धा आहेत असं सुरेश धस हे जाहीर सभांमधून बोलत आहेत। मित्रांनो, जर सुरेश धस हे खोटे आरोप करत असतील, चुकीचे आरोप करत असतील, तर या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे राज्याचे मंत्री आहेत। जर त्यांच्याविषयी असं चुकीचा आरोप होत असेल तर त्यांनी तात्काळ सुरेश धस यांच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, आबरू नुकसानीचाही गुन्हा दाखल करायला पाहिजे होता। आपली बदनामी केली या पद्धतीचा सुद्धा अद्याप गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं। परंतु हे आरोप करून अनेक दिवस झालेत, परंतु धनंजय मुंडे यांनी अद्यापही आपल्या आबरू नुकसानीचा दावा किंवा गुन्हा हा सुरेश धस, अंजलीताई दमानिया यांच्या विरोधात केलेला नाहीये। याचा अर्थ काय निघतो हा तुम्ही करा। दुसरा प्रश्न याच्यामध्ये आहे की महाराष्ट्रामध्ये पीक विम्याचं जे प्रकरण आहे, या पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा देत असताना कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे। याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं हा विमा दिला गेलेला आहे, याची नोंदणी चुकीच्या पद्धतीनं झाली गेलेली आहे। आणि हे धनंजय मुंडे हे स्वतः कृषी मंत्री असताना त्यांच्या कालावधीत हे प्रकरण घडले। आणि आताचे जे काही कृषी मंत्री आहेत महायुतीचेच आहेत, माणिकराव कोकाट, त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की पीक विमा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे। जवळपास 300-350 कोटीचा या ठिकाणी घोटाळा होतोय असं निदर्शनास येत आहे, प्राथमिक दर्शनी असं त्यांनी सांगितलंय। पण सुरेश धस यांनी सांगितलंय की ते आत्ताच मंत्री झालेत, प्रथम दर्शनी त्यांच्या लक्षात 300 ते 350 कोटीचा घोटाळा झाल्याचं लक्षात येत आहे। वास्तविक हा घोटाळा 5000 कोटीच्या आसपास असल्याचं सुद्धा हे सुरेश धस यांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि त्यांनी आरोप हा धनंजय मुंडे यांच्यावरच केलेला आहे। या प्रकरणात सुद्धा धनंजय मुंडे यांनी कुठलाही खुलासा दिलेला नाही किंवा याविषयी आपली आबरू नुकसानीचा दावा सुद्धा त्यांनी सुरेश धस यांच्या विरोधात आपण करणार आहोत असंही वक्तव्य या ठिकाणी केलेलं नाहीये। जर तुम्ही असं करत नसाल आणि विरोधक किंवा तुमचे मित्र पक्षाचे आमदार थेटपणे तुमच्यावरती आरोप करत असतील तर याचा अर्थ या प्रकरणात कुठंतरी धनंजय मुंडे हे अडकलेले आहेत। याही पुढे जाऊन जे काही विम्याचे प्रकरण झाले असतील हे बीड जिल्ह्यातल्या परळीमधील काही एजन्सीला ते काम देण्यात आलं होतं आणि या एजन्सीनं केवळ बीड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन पीक विम्याच्या संदर्भात हे काम केलेले
आणि जे पीक विम्याचे प्रकरण आहेत ते शेतकऱ्यांना विमा तो मिळालेला नाही. धनंजय मुंडे आणि त्यांच्या जवळ असलेला कार्यकर्त्यांचा जो गोतावळा आहे, या कार्यकर्त्यांच्या गोताळ्यावर बीड जिल्हा आणि परळीमध्ये तर विमा भरला गेला, परंतु त्याही बाहेर मग सुरेश धस यांनी तर आरोप केलेला आहे, उघडपणे ते बोललेले की नागपूरपर्यंत हे लोन पोहोचलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये परळीचे शेतकरी म्हणून दाखवण्यात आलेले आणि हा जो काही कार्यकर्त्यांचा गोतावळा आहे यांच्याच नावावरती पीक विमा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आहे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे असताना हे झालंय असं ते स्पष्टपणे बोललेले. याही उपर जे काही शेतकऱ्यांना पंप देण्यात आले, स्प्रे पंप देण्यात आले फवारणीचे, हे सुद्धा अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये खरेदी केले गेले आणि यामध्ये सुद्धा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालाय असा सुद्धा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे आणि विरोधी आमदारांनी सुद्धा केलेला आहे. हे सगळं घडत असताना यामध्ये कुठंतरी धनंजय मुंडे हे अडकलेले आहेत, त्यांच्याच पर्यंत हे प्रकरण सगळं पोहोचतंय आणि त्यामुळं या प्रकरणात ते अडकत असताना त्यांचं मंत्रिपद सुद्धा जाऊ शकतं, जाणारच इथपर्यंत परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु ते शिर्डीच्या अधिवेशनामध्ये बोललेले की माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला गेला, तो होतोय, परंतु मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे. म्हणजे याच्यातून मी सही सलामत सुटेल आणि या युद्धामध्ये मीच जिंकेल, माझाच विजय होईल असं ते सांगतायत. मित्रांनो, असं जर ते बोलत असतील तर याचा अर्थ असा की त्यांच्या पाठीशी कुणीतरी राजकारणातला कृष्णरूपी नेता उभा राहिलेला आहे, ज्याने धनंजय मुंडे यांना स्पष्टपणे सांगितलंय काहीही घडू द्या, काहीही होऊ द्या, तुमचं मंत्रिपद जाणार नाही, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. हा विश्वास कदाचित धनंजय मुंडे यांना मिळालेला आहे. कारण आपण पाहतोय संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण घडल्यानंतर जे जे काही आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, वेगवेगळे भ्रष्टाचाराचे मुद्दे या ठिकाणी निघालेले आहेत, या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी एकही शब्द बोलले नव्हते, एकही शब्द त्याविषयी काही बोलले नाही. केवळ अशा घटना केवळ बीड जिल्ह्यात घडत नाहीत तर इतरही जिल्ह्यात घडतात असं बोलून वाद आपल्याच अंगावर त्यांनी ओढावून घेतला होता. एक प्रकारे या हत्या करणाऱ्या आरोपींना आपण कुठंतरी नकळत त्यांचं समर्थन करतो की काय अशा पद्धतीचा संदेश यातून जात होता. हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी कुठेही बोलणं टाळलं, ते बोलले नाही. परंतु आता मात्र ज्यावेळेस त्यांचं पालकमंत्री पद गेलेलं आहे, म्हणजे त्यांना दिलं नाही, आता मंत्रीपद जात हे लक्षात आल्यानंतर धनंजय मुंडे हे मात्र अधिवेशनात गेले आणि त्या ठिकाणाहून जाहीरपणे ते बोलले आणि या मी जसं तुमच्या पाठिंब्यासाठी पुढे आलो होतो तसं माझ्याही पाठिंब्यासाठी तुम्ही पुढे येणं गरजेचं आहे असा सुद्धा संकेत त्यांनी दिलेला आहे. आणि इथंच त्यांना कदाचित बळ मिळालंय म्हणून धनंजय मुंडे हे आता माध्यमांच्या समोर थेट येऊन बोलतायत आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे आरोपी असतील त्यांना फासावर लटकवा, त्यांना फाशी द्या अशी मागणी ते थेटपर्यंत या ठिकाणी करतायत. वास्तविक पाहता वाल्मिक कराड हे त्याच्यामध्ये आरोपी आहेत, सुदर्शन घुले हा त्यांचा कार्यकर्ता त्यामध्ये आरोपी आहे आणि विष्णू चाटे जे की वाल्मिक कराडांचे मावस भाऊ तर आहेच, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे केचे ते तालुका अध्यक्ष होते, धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत, तेही आरोपी आहेत. हे जर या ठिकाणी आहेत यांना फासावर द्या असं थेटपणे ते बोलतायत. याचा अर्थ असा की त्यामधून ते सेफ होत आहेत, ते सुटतायत किंवा या प्रकरणातून ते बाजूला सरकून त्यांचं मंत्रिपद सुद्धा साबित राहील की काय अशा पद्धतीचा संकेत त्यांच्या या बोलण्यातून निघतोय. मित्रांनो, अजितदादा पवार हे अद्यापही त्यांचं मंत्रिपद काढून घेत नाहीत. यावरून काय निष्कर्ष काढायचा तो तुम्ही काढा. आणि देवेंद्र फडणवीस जे पारदर्शकपणे आणि वेगळ्या सगळ्यांपेक्षा भारतीय जनता पार्टी हा वेगळा पक्ष आहे असं सांगणारे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत, ते सुद्धा या प्रकरणातून हात झटकतायत आणि हा निर्णय अजित पवार यांच्या पक्षानं घ्यावा, धनंजय मुंडे यांना मंत्रिपद ठेवायचे की नाही असं त्यांचे आमदार हे थेटपणे उघडपणे या ठिकाणी बोलतायत. म्हणजेच देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांचा राजीनामा अद्यापही घेत नाहीत आणि कदाचित ते घेणार नाही असे संकेत आज तरी या बोलण्यातून दिसत आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की मी अभिमन्यू नाही नव्हे तर अर्जुन आहे, हे जे काही धनंजय मुंडे यांचं वक्तव्य याचा अर्थ ते या सगळ्या प्रकरणातून सेफ झालेत का किंवा त्यांना सेफ करण्याचं कोणी आश्वासन दिलंय का? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते, ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेल की DS न्यूज हे लोकप्रबोधनासाठी, जनप्रबोधनासाठी या ठिकाणी सत्य माहिती रोखठोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत पोहोचवते. हे व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.